आता आपण अजून वर जातोय. पायऱ्या आहेत ती लाल लाल टमाटासारखी लाल झाली, दमली. ॲक्च्युली मी नाश्ता केला नाही. आज आपल्याला वर जायचं आहे. श्रावणीला विचारतो येते की वर. लाईट रस्ता जरा हे आहे, पायऱ्या जरा उंच आहेत. या पायऱ्या जरा उंच आहेत. श्रावणीने लाईट धरलेली आहे, पण लाईट आहे इकडे. चला आलेला आहे बघा. आता इकडे बघा, आपण पहिले इकडे जाऊया. पुढे जायची जागा आहे, पुढे आहे. आपण इकडे जाऊ पहिले. सैनिकांची ती लढाई वगैरे झाली ना, सरळ त्यांना इथून खाली डायरेक्ट समाधी, स्वर्गात डायरेक्ट. हे बघा चार मिनार, तिथून आलोय आपण. तलाव आहे ते बघा, मेंढा तोफ. ठीक आहे, पडझड झाली आहे. थोडा ब्रेक घेण्यासाठी आपण इथं थांबलोय. हां हे बघा, आता इकडे आल्यानंतर दोन रस्ते आहेत बरोबर. इकडे की इकडे जायचंय, तुम्हाला इकडे दाखवतो. हा फिरून परत फिरून तिकडेच येतो. ठीक आहे, हा रस्ता बघा. ठीक आहे, मग आपल्याला जायचं आहे या रस्त्याला. चला, गर्दी होतं आज. हे बघा भूलभुले इकडे एक रस्ता. कसं आहे, फिरून रस्ता असा बनवलाय की फिरून तुम्ही एकाच रस्त्यावर येणार. आज गर्दी आहे. आपल्या महाराष्ट्र पोलिसांची गँग आलेली आहे दौलताबाद किल्ला बघायला. कसा वाटलाय, बघितलं की नाही वरती? एकदम भारी. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. मार्ग बघ कसा, एकच माणूस आतमध्ये येईल एवढाच जागा ठेवलेली आहे किल्ल्यावर जाण्यासाठी. चल आरामात चल, पायऱ्या मोठ्या आहेत. कोण शत्रू येणार असेल तर इकडे हल्ला करायला येईल. मरायला देणार ना, आजार असंच मरेल तो, म्हणून तसं बनवलंय भाई. आरामात चढ. पायऱ्या खूप उंच उंच आहेत भाई. बसते इथे, थोडं बसूया आपण. बस. होय, इथून खाली आलोय आपण. खालून हे बघा भुयारी मार्ग आहे. श्रावणी दमली आहे, पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. आम्ही पण दमलोय. थोडा ब्रेक घेतो कारण की आतमध्ये आपण हवा नाही आहे. आता पुढे वरती आल्यानंतर हवा लागली थोडीशी. चला कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे अजून ट्विस्ट आहे, अजून अर्धा पण नाही चढलोय आपण.
ठीक आहे 20%. या भुयारी मार्गातून आलेलो आहे आपण आता वरती. भुयारी मार्ग संपलेला आहे. आता इथं आपण सरळ चढत वरती गडावर जायचं आहे. चला. काय नाव आहे तुमच्या चॅनलचं? अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. हे घे फोटो काढ. जेव्हा ती रायगड चढली ना तेव्हापासून तिला एकदम हे झालं, हुरूप आलाय सगळे किल्ले बघायचे. चला. जास्त तामझाम करत नाही, मी शूट करतोय पण ती चढते आहे इकडे तिकडे, मी घुसते पण ती नाही येते. चल ग, महाराजांचं नाव घ्याने चल. डोकं बघा ना, पाऱ्या एवढ्या छोट्या छोट्या आहेत आणि उंच आहेत, नॅरो आणि गोल गोल घुमावदार आहेत. म्हणजे माणूस थकतो त्याच्यामध्ये. म्हणजे हे शत्रूच्या दृष्टिकोनाने बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला विचार पडला असेल, मोगलांनी ते राज्य केले, ते गणेश मंदिर कसं? हे गणेश मंदिर जे आहे ना, पेशव्यांच्या काळात बांधले गेलेले आहे. म्हणजे जसं जसं काळ बदलतो, जसं जसं राज्य बदलतं, तसं तसं सगळे आपापल्या रीतीने किल्ल्याची दुरुस्ती करून त्याच्यामध्ये वाढ करतात. पेशव्यांनी मंदिर बांधलेलं आहे. चला आता पुढे जाऊया. ब्रेक घेत जाऊ, नो प्रॉब्लेम. अजून अर्धा तास आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मी डोक्याला रुमाल बांधलेला आहे, मग हॅट घातलेली आहे. कारण ते घाम जो आहे ना पूर्ण चेहऱ्यावर गळतो, डोळ्यात वाघ होतो. मी रुमाल बांधले आणि मग कॅप घातली. तर तुम्ही इकडे याल ना, डोक्याला एक बँड असतो, तो बँड यूज करा आणि रुमाल बांधा. जेणेकरून तो घाम जो आहे केसात न राहता तुझ्या रुमालाला ऍब्झॉर्ब होईल. ठीक आहे, चला चला. कपल आहे, भेटले होते, फॅमिली भेटली होती आम्हाला. आजच आलेत ते. पहिलाच त्यांनी गाठलेलं आहे देवगिरी. मुली त्यांच्या खाली दमल्यात बसल्यात. चांगली गोष्ट आहे, हॅट्स ऑफ आहे. दोघे म्हातारी चढतात गड, हे जबरदस्त. बघून खूप छान वाटतं ऍक्च्युली. काय ग, वयस्कर माणसं जेव्हा गडावर येतात ना तेव्हा एकदम अभिमान वाटतो. खूप चांगला आहे. म्हणून संडे आपण रेस्ट डे ठेवलेला आहे, फुल डे रेस्ट. शिवनेरी, एलोरा केव्स, आता देवगिरी. ठीक आहे, जास्त पायऱ्या नाही आहेत. समोर तुम्हाला दिसेल बघा, हे बघा दिसते समोर. किती वर आलोय बघा आपण. चला, आलेलं आहे जवळ. चल बस, थोडा वेळ बस. फायनली आपण पहिल्या टप्प्याकडे पोहोचलो आहे. हा आहे पहिला टप्पा. सूर्य येतो उठून का दिसत नाहीये. भारत माता मंदिर रोड, इथून स्टार्ट केलेलं बघ. इथून स्टार्ट केलेलं तो बघ, ते बघ गेट. सुंदर.
किल्ल्याची जागा बघा, अजून तिथपर्यंत सगळी जागा आहे, पडझड झाली आहे ती जागा. हे बघा, आता चालायचं आपल्याला पुढे. कॅमेराची बॅटरी आपल्या एकदम डाऊन झालेली आहे. तर बघूया. बरादरी याचं नाव आहे. बरादरी म्हणजे निजाम जो पण बादशाह असतो तो इथे राहत होता. आणि या किल्ल्याला दौलताबाद असं का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? कारण मुघल पूर्ण दौलत जी जमा कर लुटायचे ती दौलत इथे जमा करून ठेवायचे. त्यामुळे या किल्ल्याला दौलताबाद असं नाव पडलं आणि या गावाला पण दौलताबाद असं नाव पडलं. खजिना वगैरे असेल तो लुटून, सगळं असं लुटून इकडे ठेवायचे, म्हणून याला दौलताबाद असं म्हणतात. आता आपण चाललो आहे हे, आता हा आपला शेवटचा पडाव आहे, लास्ट स्टॉप आहे हा. वरती आपण 10-15 मिनिटं रेस्ट करू, मग आरामात खाली जाऊ. काय घाई नाही आपल्याला. आत्ताशी वाढले फक्त 10, म्हणजे ऑलमोस्ट आपण 1.5 तासामध्ये हा किल्ला चढलोय. ते पण हळूहळू आरामात, थांबत थांबत. काय होतं, उलटीसारखं होतंय. बस बस, आराम कर. आतमध्ये बसूया का? थंड लागेल थोडं. येते, चल ये. तुम्हाला मी वरून व्ह्यू दाखवणार आहे. हा बघा, हा गेट आहे बरादरीचा. छोटा गेट आहे, म्हणजे 1 या 2 माणसं जातील सुरक्षेच्या दृष्टीने. हो, आतमध्ये जे आपल्या गावाला जे आपल्या घरी लाद्या असतात ना, एक्झॅक्टली सेम आहेत बघ. आपल्या गावच्या लाद्या, आपल्या चेंबूरच्या घरामध्ये अशाच लाद्या होत्या. श्रावणी खूप दमली आहे. पड, आडवी पड, रिलॅक्स हो थोडीशी. ठीक आहे, पाणी. लाल झाली आहे बघा, किती लाल लाल, टमाटासारखी लाल झाली आहे. दमली. ॲक्च्युली मी नाश्ता केला नाही जास्त, 1 परोठा अर्धा खाल्ला आणि कॉफी पिलोय. ठीक आहे, तू बस, मी जरा बाकीचं बघून येतो. तिथे एक, या बरादरीला एक विंडो आहे आणि खूप सारे गेट्स आहेत तिकडे. बादशाह शहाजहानने हा महाल बांधलेला असून डावीकडून त्याच्या एक अरुंद रस्ता जातो. तो रस्ता हवेशीर पायऱ्यांकडे जातो. त्यावरून एका चौरस पटांगणाकडे जाता येते. पटांगणाच्या उभय बाजूला दालन असून पूर्वेकडील दालनात अष्टकोनी खोल्या बांधलेल्या आहेत. त्याला लोखंडी खिडक्याही आहेत. मागील खोलीला 8 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बरादरीचं बांधकाम कोरीव दगड व चुना याच्या थरांवर करण्यात आले आहे. चुन्याच्या थरांचं हे डिझाईन खूप मोहक आहे. उत्तर आणि दक्षिणेकडील दालनाच्या वर ही एक मजल होता व तिथे अगदशा गल्लीद्वारे जोडलेल्या खोल्या आहेत. दक्षिणेकडील दालनावर पायऱ्यांनी विद्युत दरवाजाकडे जाता येते. तेथून पुढे शिखर बुरुज दिसतो. हे बघा ना, कडा आहे, कड्यावरून खाली डायरेक्ट ढगात. चला आता तळातून थोडं आपल्याला वर जायचं आहे. आज आपल्याला वर जायचं आहे. श्रावणीला विचारतो येते की नाही वरती. मी वरती शूट करून येऊ. तू येतेस वरती का मी जाऊन येऊ? जास्त नाही, तर एवढ्या पायऱ्या चढले, फक्त 4-5 पायऱ्या चढायच्या. बाई तू एवढं चढली आहे, एवढं 1-1.5 तास चढली आहे, फक्त 4 पायऱ्या चढायच्या तिथे वरती. तोफ आहे वरती एंड आहे. वरचा व्ह्यू 1 नंबर असणार. एवढं आलं, एवढ्यासाठी एवढं थोडंच बाकी. थांबू म्हणजे 10 मिनिटं चालेल. आपण 10 मिनिटं थांबू इकडे, नंतर वर जाऊया. 10 वाजले.
10-15 मिनिटं रेस्ट घेऊया इथे, मग वर जाऊया आपण. ठीक आहे. श्रावणी परत चार्ज झालेली आहे. रेस्ट करून झाला आहे. 15 मिनिटं ब्रेक घेतला आम्ही. हे बघा, आता आपण अजून वर जातोय. पायऱ्या आहेत. हो, इथे काय बंद ठेवलाय जागा, पॅक केलंय. चला, शेवटचा दरवाजा. या इकडे पायऱ्या उंच आहेत प्रतापगडासारख्या. तर आपल्याला चढायचंय. काय बसते इथे, मी तुला सांगू आहे का बघण्यासारखं? बस इथे, आवाज देतो मी. हा जो गेट बंद केला तिथून, हे आपल्याला वरून दिसेल. अच्छा, अशी जी बरादरी आपण आता मगाशी होतो ना, तिचं तिकडची गच्ची आहे. गच्चीवर जाऊन जरा सुरक्षितेच्या दृष्टीने इथून गेट बंद केलाय, कोण इकडे जाऊ नये म्हणून. चला, इथून उतरून जाऊ शकतो की. इथे खाली उतरून जे आहे ना, जनार्दन स्वामीचं मंदिर आहे, जिथे त्यांनी तप केलं होतं. तर आपण खाली जाणार आहोत. पायऱ्या थोड्या पडझड झाल्यात. पडझडच झाल्यात नाही काय. ही गुफा एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामीच्या संन्यासी जीवनाशी निगडीत आहे. 16व्या शतकाच्या मध्यकाळात राजकारणातील डावपेचांनी त्रस्त झालेली सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित केला होता. दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार असूनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली आणि सांसारिक प्रपंचपात्र आणि आध्यात्मिकाच्या गुंतागुंतीत सापडलेल्या जनतेला मार्गदर्शन केले. आध्यात्मिक जीवन व पद्धतीद्वारे सुख मिळवता येते अशी त्यांनी लोकांना शिकवण दिली. हिंदू आणि मुस्लिम उभयधर्मीय लोकांसाठी जनार्दन स्वामीचे द्वारे खुली असतात. या तोफेचं नाव आहे, ही प्रॉपर ही तोफ जी आहे ना 10 ते 12 फूट लांब आहे. हे बघा, दिसेल तुम्हाला. आणि ही जी तोफ आहे ना, या तोफेवरनं काहीतरी लिहिलेलं आहे. हे नाही काही लिहिलेलं आहे, काहीतरीच लिहिलेलं आहे. काला पहाड तोफ असं बोलतात त्याला. जवळजवळ ती 12 फूट लांब आहे. दिसते बघा तुम्हाला. ही जी तोफ जी आहे ना, ती तोफ आहे ना 4 बाजूला फिरायची. कळलंय तुम्हाला? म्हणजे ॲक्च्युली जी हाईट जरा कमी झाली आता, फक्त ठेवली आहे इकडे. ही तोफ अगोदर या हाईटची होती वरती. म्हणजे हे जे बांधले आता, म्हणजे एवढ्या हाईटला होती. आणि ही जी तोफ आहे ना, म्हणजे खाली काहीतरी व्हीलचा टाईप होतं आणि ही तोफ आहे ना 4 बाजूला फिरायची. कळलं? आता फक्त ते खालचं नाही आहे, फक्त तोफच उरलेली आहे. हिला काला पहाड तोफ. म्हणजे याची रेंज तुम्ही विचार करा ना किती लांब असेल. म्हणजे किल्लेच्या भिंती तोडण्यासाठी किंवा डोंगर तोडण्यासाठी तिथपर्यंत रेंज असते याची. रस्ता अगदी छोटासा आहे, फक्त एक माणूस जाईल असा आहे बघा. या तोफीच्या वैशिष्ट्य जेवढ्या पण तोफा आहेत या मोठ्या मोठ्या, दुर्गा तोफ झाली, या सगळ्या तोफा ज्या आहेत ना पंचधातूच्या बनलेल्या आहेत आणि अजून तशाच आहेत.
या देवगिरी किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर ही तोफ ठेवलेली आहे. त्या तोफेचे नाव आहे दुर्गा तोफ. या तोफेच्या माध्यमातून गडाच्या सर्व बाजूस नजर ठेवता येते. अवघ्या 2000 सैनिकांनी 5000 शत्रूंचा पराभव केला होता या किल्ल्याच्या रचनेमुळे. त्यामुळे या तोफेला दुर्गा तोफ असे म्हणतात. ही तोफ किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी वापरली जात असे. हे बघ, पाणी भरून ठेवण्यासाठी तोफ फायर केली तर याच्यामध्ये कानामध्ये बोळे घालून डोकं याच्यामध्ये घालतात पाण्यामध्ये. 2 जण असतात. हा, 2 जण वरती असतात. ठीक आहे, दिसते. ठीक आहे. तिकडे एक तोफ आहे, तुम्हाला दिसेल. आता आपण गेलो होतो तिथे. त्यानंतर आपण इथून वर चढून आलो इकडे दुर्गा तोफेकडे. त्याच्यानंतर इथून बघा, इथून व्ह्यू बघा किती. पहिला व्ह्यू बघूया आपण, नंतर तुम्हाला काय काय दिसतं ते सांगतो. झूम करून बघूया आता आपण काय काय दिसते. हा जो एरिया दिसतोय तुम्हाला, हा जो बघा ही लाईन दिसते, ही पूर्ण ना किल्ल्याचा परिसर आहे. ॲक्च्युली तो पडझड झालेला आहे आणि तसंच ॲज इट इज पुढे पण आहे. ही बघा, हे दिसते. ही पूर्ण हा जो पूर्ण परिसर आहे ना, हा पूर्ण परिसर आहे ना, पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. ती जागा झाली आहे पडझड. आता पुढे आपल्याला अजून काय दिसते, इथून दिसते आपल्याला चार मिनार दिसतोय. चार मिनारच्या नंतर आपल्याला दिसते भारत माता मंदिर, झूम केलेलं आहे बघा मी. आणि त्याच्या पुढे आपल्याला दिसते हत्ती तलाव. बरोबर आहे, बोट टाकल्यावर तर तो हे करतोय. गडाच्या टॉपला पोचलेलो आहे आम्ही. फायनली चढली बाई. एक नंबर. हा, एक नंबर चढली आहे. जास्त चालते म्हणजे वॉकिंग चालू आहे तिचं. स्टॅमिना वाढला आहे तिचा. आज एवढा जास्त त्रास झाला नाही. जरा पायऱ्या उंच होत्या पण थांबत चढलो, पण चढलो. टॉपला आलेलो आहे आपण. इथे मागे आपले दुर्गा तोफ आहे. ठीक आहे, आता आपल्याला खाली उतरायचं आहे. उतरायचं आपण जास्त शूट नाही करणार आहे. आता आम्ही खाली जाऊन रेस्ट करणार आहे, पाणी बिणी पिणार आहे. व्यवस्थित सगळं झालेलं आहे, काहीच नाही शूट करण्यासारखं. थोडं बघू, थोडं 1-2 मिनटाचं खाली जाताना करू. ठीक आहे, आता विचार करतो न शूट करतो इकडे एंड करूया आपण व्हिडिओ. काय बोलतेस? ठीक आहे, खाली जाऊन खूप बसून आपण व्हिडिओ एंड करूया. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. खूप छान व्ह्यू आहे इकडे. एवढं ऊन आहे ना, त्यामुळे थोडंसं जरा ऊन जास्त असल्यामुळे जरा ते फॉगी टाईप वाटतंय. उष्मा जास्त आहे. 60% किल्ला मेंटेन आहे. खूप छान. म्हणजे खूपच, म्हणजे आता एवढ्या वर्षापासून जर समजा पावसाळे एवढे झाले आहेत, कोण राजा नाही सत्ता करायला वगैरे, तर पडझड जर होणं शक्य. पण जेवढं त्यांना मेंटेन करता आलं ना त्यांनी केलं. म्हणजे 80% बघायचं झालं ना तर किल्ल्याच्या खालीच सगळे. हां, पॉईंट आहे की सगळं किल्ल्याच्या खालीच आहेत जास्त. वरती फक्त तुम्हाला कसा बारादरी दिसेल, जिथे राजे राहतात. जिथे बारादरी तुम्हाला दिसेल, जिथे जो शासक असतो, म्हणजे बालेकिल्ला, आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू बालेकिल्ला, तो आहे. आणि 2 तोफ आहेत, मोठ्या 2-3 तोफ ठेवलेल्या आहेत पास. आणि गणेश मंदिर आहे वरती. एवढंच तुम्हाला बघायला मिळेल. आणि भुयारी मार्ग तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. दॅट्स इट. बस मेन जे बघायचं आहे ते खालीच आहे. ते बघा तिथे मेन जो बघायचं आहे ना तुम्हाला, तेच आहे सगळं तिथे खाली. ठीक आहे, चला आता आपण खाली उतरूया. बघा, हे बघा 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 कशी पटापट उतरते बघा. चढताना तिला लय आरामात, पण आता पटापट उतरते बघा. दिसेल तुम्हाला. हे बघा हे कशी पटापट उतरते. काय रे एवढे पटापट, आता काय पावर आली तुझ्यात? अंजीर मिल्कशेक प्यायचा आहे म्हणून फटाफट उतरते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, जय शिवराय.